नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉग्समध्ये। आजचा दिवस आहे 15वा, त्यामुळे सकाळी लवकर आवरल्यानंतर आपण थेट निघालो आपल्या दुकानाकडे। खाली डबा रेडी होता, डबा उचलला आणि थेट पोचलो स्प्रिंकल द केक शॉप, जे की आहे राखणीमध्ये। अमर शेठचं काम चालू होतं, त्याच्या हातामध्ये डबा दिला। डबा दिल्यानंतर आपण लागलो आपल्या कामाला। दुकानाची एकदम स्वच्छपणे साफसफाई केल्यानंतर काही केकचे बॉक्स राहिले होते, बॉक्ससुद्धा व्यवस्थितपणे करून घेतले। थोड्या वेळाने बिल बुक काढलं आणि अमर शेठला आजची व्यवस्थितपणे ऑर्डर सांगितली। काही केक बनवायचे होते, त्यामुळे माल नव्हता, त्यामुळे आपण निघालो आपल्या एजन्सीकडे। मित्रांनो, ऊन भरपूर होतं, अक्षरशः सूर्य डोक्यावरती नाचत होता, जणू काय आगच होत होता। थोड्या वेळाने आपण पोचलोच एजन्सीमध्ये। तिथनं माल वगैरे उचलला आणि थेट रवाना झालो आपल्या दुकानाकडे। येता येता आपल्याला ऊसाचा गराळा दिसला, मस्तपैकी एक ग्लास थंडगार ऊसाचा ज्यूस पिला। थोड्या वेळाने पोचलोच होतो, त्यावेळेस मित्र आला होता आपला राकेश। तर म्हणला, भाऊ आपल्याला बाळाचा केक बनवायचा आहे। स्पेशल केक असल्यामुळे आपण परत निघालो प्रिंट आणायला मित्राकडे। त्याच्याकडनं प्रिंट आणल्यानंतर थोड्या वेळाने आपण काही दुकानातली कामं होती करून घेतली। तेवढं सोहेल आला होता। सोहेल म्हणला, भाऊ खूप गरमी व्हायला लागली, काहीतरी थंडगार पाच। आणि बाहेर निघाल्यानंतर बघतोय तर काय आमच्या दुकानासमोर आला होता गोळेवाला। त्याच्याकडनं गोळे वगैरे घेतले, मस्त गोळा वगैरे खाल्ला, एन्जॉय केला। आणि तेवढ्यात आपल्याला एक केकची ऑर्डर आली होती, त्यामुळे केक सरळ उचलला आणि आपण निघालो कस्टमरला ऑर्डर द्यायला। पण बघतोय तर काय समोर पाऊस पडत होता आणि ऊन सुद्धा होतं। म्हणलं पावसाचा जोर वाढला होता, त्यामुळे आपण थांबलो आपल्या मित्राकडे। तिथं थोड्या वेळात लगेच आपलं एक शाळेचा एक जुना मित्र आपल्याला भेटला, त्याने आपल्याला शुभेच्छा दिल्या व्लॉगसाठी। केक वगैरे दिल्यानंतर आपण थेट पोचलो, आपल्याला काही बॉक्सेस वगैरे आणायचे होते। बॉक्स वगैरे उचलले आणि थेट पोचलो आपण आपल्या दुकानात। मित्रांनो, आपण असे कस्टमाइज केक बनवतो, तुम्हाला सुद्धा केक लागले की नक्कीच कळवा। खूप छान छान केक आज अमर शेठने बनवले होते। ॲनिव्हर्सरी केक होता, कस्टमाइज केक होता आणि आमच्या ओनर जे आहेत आशुतोष भाऊ नकाते, यांचा भाऊ नावाचा सुद्धा केक आम्हाला आज आला होता। आजच्या तऱ्हेने असा आपला ब्लॉग होता। आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।